याचा अर्थ तुमचा देवावर विश्वास नाही. हा इतिहास आपल्याला माहित असला पाहिजे, ते आपल्याला समजलं पाहिजे. देवा धर्माच्या नावावर आपल्याला बहुजनांना या ठिकाणी गुरपटून ठेवलं, अंधश्रद्धेमध्ये आपल्याला या ठिकाणी गुरपटून ठेवलं. आता तर नवीनच इतिहास आहे. आतिश दादा, रंगातही मोठा प्रॉब्लेम आहे मामा. निळा बुद्धायचा, भगवा मराठ्यांचा, हिरवा मुसलमानांचा. बरं रंगातला ऐकलं, बरं झाडातही मोठा प्रॉब्लेम आहे. पिंपळ बुद्धाचं, तुळशी हिंदूचं, खजुराचं झाड मुसलमानाचं. नाही जमलं का आता? म्हणजे तुम्ही सांगा आता, बाबासाहेब जर जिवंत जर असते, किती पश्चाताप झाला असता बहुतेक. रक्ताचे आसू रळले असते, रक्ताचे. कारण वामनदादांनी म्हटलं होतं, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे नारेच टोक असते. वाणीत भीम असता, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे नारेच टोक असते. म्हणून भीमाच्या मताचे 5 लोक प्रत्येक समाजामध्ये निर्माण होणं अतिशय आवश्यक आहे भाऊ. या 5 लोकांनीच या समाजाचा रथ पुढे नेण्याचा काम आणि ठेका त्यांच्यावर दिला पाहिजे. कारण त्या बापाने या देशाचं संविधान लिहिलं, त्याच बापाच्या संविधानाला या ठिकाणी धोका निर्माण होते. पहा तुम्ही नागपूरले भाषण पहा ना, देवेंद्र फडणवीस साहेबाचं. आपले साहेब होते निळं जॅकेट घालून, केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले कविता करतात, बाकी काही घेणं देणं नाही. समाजाचा नेता कसा असावा हा आपण ओळखला पाहिजे. 2024ला येणारं मतदान बुद्धी गहाण न ठेवता, पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा, आता राजा हा मतदान पेटीतून जन्म घेते. कारण इतकं मोठं मतदानाचं पावर संविधानाच्या घटनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या ठिकाणी दिलं होतं. गोरे वर्ण होते, ब्रिटिश लोक होते. ब्रिटिशांनी ज्या ज्या तुम्हाला गरजा आहे त्या त्या पूर्ण करण्याची, पूर्तता करण्याची त्या ठिकाणी परवानगी दिली होती. सायमन कमिशन आलं होतं वकील साहेब, नारे लावले लोकांना, सायमन गो बॅक. लगेच गांधीजी उपोषण. कारण त्याला स्वतंत्र मतदारसंघ त्या ठिकाणी पाहिजे होता ना. मग त्या ठिकाणी पुणे करार झाला. उत्तर प्रदेश बिहारमध्ये दलितांवर अन्याय अत्याचार त्या ठिकाणी होऊ लागले होते. बाबासाहेबांचा सेवक नानकचंद रत्तू त्या ठिकाणी म्हणतोय की बाबासाहेब ज्या समाजासाठी आपण इतकं केलं, तो समाज या ठिकाणी जर जिवंत नसला तर इतकं करून आपलं उपयोगाचं काय. त्यावेळेस बाबासाहेबांना ना इलाज असतो त्या करारावर सह्या त्या ठिकाणी कराव्या लागल्या होत्या. आणि असं करता करता ब्रिटिशांच्या मनात आलं की आतापर्यंत आपल्याला यांना 2 संध्या त्या ठिकाणी दिल्या होत्या, साऊथ कमिशन आणि सायमन कमिशन. या दोन्ही याला विरोध करण्यात आला होता. हे कमिशन भारतातून बाहेर गेले. शेवटी ब्रिटिशांनी म्हटलं होतं की आता यांना जर गरज असेल तर हे आपल्यासाठी येतील. त्यावेळेस गोलमेज परिषद, राऊंड कॉन्फरन्स आखल्या गेली होती आणि दलितांचे प्रतिनिधित्व म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते. मराठ्यांचे प्रतिनिधित्व म्हणून भास्करराव जाधव गेले होते, जे की छत्रपती शाहू महाराजांचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होते. आणि बाकीच्यांचं नेतृत्व करण्यासाठी माननीय श्री आदरणीय महात्मा गांधीजी गेले होते. जमला का तुका? नाही. आरक्षणाचा मुद्दा गोत्यात होता भाऊ. राजरत्नाची बॉडी घरात पडली होती. राजरत्नावर अंतिम संस्कार करण्याजोगं भाग्य बाबासाहेबांच्या नशिबात नव्हतं. राजरत्नाला त्या ठिकाणी कफन आणण्यासुद्धा या ठिकाणी पैसे बाबासाहेबांजवळ नव्हते. रमाबाईंनी स्वतःच्या साडीचा पदर फाडला. राजरत्नाला त्या साडीच्या पदरामध्ये गुंडवल्या गेलं होतं. आणि रमाबाई सारखी विद्वान स्त्री आपल्या समाजामध्ये या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. कारण रमाबाईंनी बाबासाहेबांना म्हटलं होतं की तुम्ही एका राजरत्नाचा विचार करू नका साहेब. या देशामध्ये हजारो राजरत्न जन्माला येतात, त्यांच्या भवितव्यांचा त्या ठिकाणी तुम्ही विचार करा. कसे बायका पाहिजे होतो. रमाबाई होती म्हणून बाबासाहेबांना शक्य झालं. मग रमाबाईंनी बाबासाहेबांना इतकी साथ दिली. ज्यावेळेस बाबासाहेब अदर कंट्रीतून शिकून येतात, अनेक डिग्र्या या ठिकाणी घेऊन येतात. तो डबक चाळीचा मुद्दा मी तुम्हाला पूर्ण सांगितला काय? नाही, मुद्द्यावर येतो ना आपण. डबक चाळ 51 आणि 52 रूम.
राजश्री शाहू महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले मेरिट 10वी पास झाल्यानंतर सर्वात जास्त जर खुशी कोणाला जर झाली असेल तर राजश्री शाहू महाराजांना झाली होती. भाऊ, हत्तीवर साखर वाटला होता राजश्री शाहू महाराजांनी आतिश दादा. आणि त्या ठिकाणी डबाबचाळ 51 आणि 52 नंबरच्या रूम मध्ये राजश्री शाहू महाराज त्या ठिकाणी गेले होते. आणि राजश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खाली बोलावलं नाही, त्या चाळीत विचारलं की भीमरावजी आंबेडकर इथेच राहतात का? राजे होते ना ते. राजश्री शाहू महाराज स्वतः 51 आणि 52 नंबरच्या रूम मध्ये गेले होते. बाबासाहेब त्या ठिकाणी अभ्यास करत होते. राजश्री शाहू महाराजांनी आवाज दिला, भीमराव रामजी आंबेडकर आपणच का? बाबासाहेबांनी अचानक वर पाहिलं. बाबासाहेबांचे डोळे पाणावले गेले की राजा आपल्याकडे भेटीला. बाबासाहेब म्हणत की राजे, तुम्ही मला एक संदेश जर पाठवला असता तर मी तुमच्यापर्यंत आलो असतो. कारण राजांनी प्रजेकडे यायचं नसतं, प्रजेंनी राजाकडे जायचं असतं. राजश्री शाहू महाराजांचं उत्तर काय असेल मग? भीमराव आंबेडकरजी, आम्ही तर परंपरेचे राजा.